नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. तुम्ही MBA किंवा MMS CETची पहिली संधी हुकली आहे का? किंवा तुम्हाला स्कोअर सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यायची आहे? तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सामायिक परीक्षा कक्षाने CET, MBA MMS CET 2026च्या दुसऱ्या संधीसाठी म्हणजे सेकंड अटेम्प्ट नोंदणीची खिडकी पुन्हा एकदा उघडली आहे. ही संधी फक्त आणि फक्त 24 एप्रिल 2026 या एकाच दिवसासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षात ठेवा, तारीख 24 एप्रिल 2026, फक्त आजच. आता ही संधी कोणासाठी असणारी आहे? तर ज्यांनी आधी फॉर्म भरला नव्हता किंवा ज्यांना दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणी करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या साठी असणार आहे. ही संधी आज रात्री 12 वाजेपर्यंतच असणारी आहे. 12 वाजेपर्यंत तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरू शकता. अर्ज भरत असताना एक काळजी आपण घ्यायची आहे की इथं एडिट फॅसिलिटी उपलब्ध नसल्यामुळं तुम्हाला फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक भरावा लागणारा आहे. पुन्हा दुरुस्तीची संधी इथं उपलब्ध करून दिलेली नाही आणि लेट फी ₹500 भरल्याशिवाय हा फॉर्म सक्सेसफुली रजिस्ट्रेशन त्याचं होऊ शकत नाही. त्यामुळं वेळ खूप कमी आहे. त्यामुळं तातडीने CETcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. कागदपत्रे आणि फी भरण्यासाठी उशीर करू नका, कारण यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अजिबात नाही. अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.